उद्धव ठाकरे मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटल्याच्या बातम्या आंबेडकरांनी स्थापन केलेल्या प्रबुद्ध भारत या मीडिया हाऊसच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ। उद्धव ठाकरेंसोबत भेटीबाबतचं वृत्त खोटं, आम्हाला लपून छपून भेटण्याची आवश्यकता नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्या हँडल्सला नोटीस पाठवणार असा इशारा। खासदार संजय जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार अशी चर्चा। परभणीसह मातोश्रीवरील बैठकीतही जाधव यांची अनुपस्थिती। पुण्यात सुनेत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले। मार्केट यार्ड परिसरामध्ये झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय वर्तुळात चर्चा। राज्याच्या पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असा बॅनरवर आशय। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा व्यक्त केलेली बागेश्वर बाबाचा दावा। मुंबई महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही, मराठी येत नसणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवू यावरून वाद नको, मुख्यमंत्री फडणवीसांकडून आपली भूमिका स्पष्ट। मराठी शिकायला रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग संजय निरुपमांना का? संदीप देशपांडे यांचा हा सवाल। तर मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, निरुपम यांची ही भूमिका। अत्याचारी भोंदू खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळावा यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले। खरातचाच सीए ललित पोफळेची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार। विदर्भात उष्णतेची तीव्रता, अकोला अमरावतीचं तापमान 45 अंशांवरती, नागपूर गोंदिया 44 अंश सेल्सिअस तापमानासह दुसऱ्या स्थानी। येत्या काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याचा अंदाज।